गेल्या वेळेस आपण रोल्स थेरम बद्दल पाहिलेलं आहे. रोल्स थेरम काय असतो, त्याच्या कंडिशन्स काय. तर जवळपास तशाच कंडिशन असणारा आणखीन एक तुम्हाला थिअरम आहे, तो म्हणजे लॅग्रांज मीन व्हॅल्यू थिअरम. तर रोल्स थेरमचं नुसतं स्टेटमेंट बघूया. जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन सच दॅट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी आणि डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी, आणि रोल्स मध्ये काय तर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असा जर असेल, देन देर एक्झिस्ट अ रियल नंबर सी इन द इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. आणि हेच सांगत असताना असं इंटरप्रिटेशन दिलं होतं की ए आणि बी या इंटरवल मध्ये सी हा असा एक पॉइंट त्या कर्ववर मिळतो तुम्हाला की त्या ठिकाणची टँजंट कशी असणार आहे, ही हॉरिझॉन्टल असणार आहे. आता याच्या पुढे जाऊन लॅग्रांज मीन व्हॅल्यू थिअरम पाहणार आहोत. काय आहे तो, त्याचं स्टेटमेंट आहे हे सिमिलर टाइपचं आहे की एनी रियल व्हॅल्यू डिफरन्शिएबल फंक्शन which is continuous at the two end points, there is at least one point at which the tangent is parallel to the secant through its end points. He is the mathematician Joseph Louis Lagrange. Now the statement of LMVT is, इथं देखील सेम कंडिशन्स आहेत बरं का, म्हणजे इथपर्यंतचा सेकंड कंडिशन पर्यंतचा भाग हा रोल सारखाच आहे, सेम टू सेम, की if y is equal to f of x is a real valued function of x such that हा कंटिन्युअस आहे, कुठे क्लोज इंटरवलवरच आहे, आणि डिफरन्शिएबल पण आहे कुठे तर ओपन इंटरवल आहे. मग देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट सी, कमीत कमी एक तरी पॉइंट सी असा मिळतो, सच दॅट इथपर्यंतचा सेम आहे भाग. पुढे रोल्स थिरमला काय होतं तर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 होता. इथं 0च्या ऐवजी काय आहे तर दिस इज अ स्लोप ऑफ सिकंट, ऍक्च्युली हा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, हे ते स्टेटमेंट आहे. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हे शक्यतो इक्वल नसतील. लॅग्रांज ज्यावेळेस आपण व्हेरीफाय करतो ना त्यावेळेस ते इक्वल नसतात. हा, ज्यावेळेस इक्वल असतात त्यावेळेस काय होणार आहे, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए जर सेम असतील तर डेफिनेटली न्यूमरेटरला 0 मिळणार आहे मला, आणि हा जर 0 मिळाला म्हणजे तर काय होणार, हा एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 मिळेल, जी रोल्स मधली थर्ड कंडिशन होती. बरोबर आहे. म्हणजेच LMVT इज अ कम्प्लीट जनरलायझेशन ऑफ रोल्स थिअरम. आता याचं जॉमेट्रिक इंटरप्रिटेशन बघूया. याच्यामध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस वर ही कर्व घेतलेली आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. समजा एखादा पॉइंट आहे ए, या पॉइंट ए साठी जो ही वाय ची व्हॅल्यू मिळणार आहे ती आहे एफ ऑफ ए. तर हा पॉइंट काय झाला, ए कॉमा एफ ऑफ ए, हे एवढं डिस्टन्स ए असतं, हे उभं डिस्टन्स एफ ऑफ ए असतं. ठीक आहे, हा एक पॉइंट मिळाला आपल्याला. आणखीन एक पॉइंट बी, बी हा घेऊ, तिथं कसा आहे तो एफ ऑफ बी मिळणार आहे, एवढं जे अंतर एफ ऑफ बी आहे, आणि या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय बी आणि एफ ऑफ बी. आता इथं थोडंसं निरीक्षण करा की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हे सेम नाहीत बरं का. दीज टू थिंग्स आर नॉट इक्वल. हा थोडासा लहान आहे आणि हा थोडासा उंच आहे, असा तो घेतलेला आहे. अशा वेळेस काय मिळणार आहे ते सांगितलेलं आहे त्यांनी, की अशा वेळेस तुम्ही ए बी चा स्लोप घ्यायला सांगितलेला आहे. आता ए बी ही काय आहे, याला सिकंट म्हणतो आपण. स्लोप कसा मिळतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग हाच भाग आलेला आहे का बघा, बघू इथं जो दिलेला आहे तोच भाग आलेला आहे इथं, की y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे ही जी क्वांटिटी या साईडला लिहिलेली आहे, दिस इज नथिंग बट द स्लोप ऑफ सिकंट ए बी, स्लोप ऑफ कॉर्ड ए बी. देन आता अशा वेळेस लॅग्रांजचं म्हणणं काय की तिथं एक पॉइंट सी डेफिनेटली असा मिळतो की जिथं असलेली टँजंट ही आधीच्या सेकंडला कशी आहे, पॅरलल आहे. ही टँजंट हॉरिझॉन्टल असण्याची इथं कंडिशन नाही. हॉरिझॉन्टल कुठं होते, रोल्स मध्ये होतं, पण हा टँजंट इथं हॉरिझॉन्टल नाही. पण तो कसा आहे टँजंट, आता हा टँजंट याला पॅरलल मिळणार आहे, आणि या टँजंटचा स्लोप कशाने दाखवला जातो, एफ डॅश ऑफ सी. आता हे आणि हे दोघं जण पॅरलल जर असतील तर दीज टू थिंग्स आर इक्वल. सो एफ डॅश ऑफ सी इथं जो लिहिलेला आहे एफ डॅश ऑफ सी इज नथिंग बट इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, जो इथं लिहिलेला आहे. कर्व घेतो मी, रॅन्डम कर्व घेतो, ही रॅन्डम. या कर्ववर हे दोन पॉइंट घेतलेले आहेत मी, इथं एक पॉइंट आहे आणि इथं एक पॉइंट आहे. हा जो असेल तो जो एवढं डिस्टन्स असणार आहे एफ ऑफ ए असणार आहे, एवढं डिस्टन्स असणार आहे ते एफ ऑफ बी असणार आहे. हे डिस्टन्स सेम आहे का तर नाही आहे, ते डिस्टन्स वेगळं वेगळं आहे. तर असं असताना काय होणार आहे, याच्यामधून काढलेली जी कॉर्ड आहे आणि त्याचा जो काय स्लोप असणार आहे, हा त्याचा स्लोप आहे.
तर अशा वेळेस याला पॅरलल असा इथे एखादा टँजंट मिळणार आहे आणि तो पॉइंट मिळणार आहे. त्या पॉइंट मधून जाणारी जी काय टँजंट आहे ती या कॉर्डला कशी असणार आहे, पॅरलल असणार आहे. म्हणजे कुठेही तो जर घेतला तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक एक पॉइंट मिळत आहे बघा. जसं तुम्ही हा सरकवताय किंवा याच्यामध्ये समजा बदल केला की एव्हरी टाइम आय एम गेटिंग दिस पॉइंट सी, या प्रत्येक ए आणि बी पॉइंट साठी सी असा मिळतोय की याचा जो स्लोप आहे म्हणजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए इज सेम ॲज एफ डॅश ऑफ सी, या टँजंटच्या स्लोप इतका तो आहे. एक्सरसाइज 2.3 मधले काही एक्झाम्पल्स आहेत. इथं दिलेलं आहे व्हेरीफाय लॅग्रांज मीन व्हॅल्यू थिअरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. आता इथं बघा हा जो फंक्शन आहे रोल्स थिअरम सारख्याच गोष्टी इथं वापरायच्या आहेत. इट इज अ पॉलिनॉमियल फंक्शन आहे. हा एक्सच्या पावर्स मध्ये मांडला गेलेला आहे त्यामुळे हा पॉलिनॉमियल आहे आणि पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस ऑन आर. पूर्ण मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटीवर तो कंटिन्युअस असतो. मग हा तर 0-1 आहे फक्त, त्याच्यातलाच एक तुकडा आहे फक्त, मग याच्यावर तर डेफिनेटली कंटिन्युअस असणार आहे. इट इज कंटिन्युअस ऑन 0 to 1 क्लोज्ड इंटरवल आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकत असल्यामुळे याला डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to 1 असं मी म्हणणार. त्यानंतर मी लिहिणार की दस बोथ द कंडिशन्स ऑफ एलिमिटी आर सॅटिस्फाईड. वी नीड टू फाइंड सी. आता मग सी असा मिळतोय जो 0 to 1 मध्ये, तो कसा आहे की एफ डॅश ऑफ सी असा डेफिनेटली मिळणार आहे की इट इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. मग यासाठी काय मला पहिल्यांदा एफ ऑफ ए काढावं लागेल, एफ ऑफ बी काढावं लागेल, हे सगळ्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करून मग एफ डॅश ऑफ सी काढण्यासाठी जो काय एफ ऑफ एक्स दिलाय त्या एफ ऑफ एक्स वरून एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह एकदा काढावा लागेल, मग सी ची व्हॅल्यू ठेवावी लागेल. इथं आपल्याला 0 आणि 1 ही व्हॅल्यू जी आहे ए आणि बी ची व्हॅल्यू इथं टाकली. बी किती आहे तर आपला बी हा 1 आहे, तो बी ची व्हॅल्यू 1 टाकलेली आहे. ए हा किती आहे 0, तो ए ची व्हॅल्यू 0 इथं टाकलेली आहे. तर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ 1 मायनस एफ ऑफ 0 अपॉन 1 मायनस 0. दिस आय कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. मग दिलेला एफ ऑफ एक्स हा आहे, त्याच्यामध्ये 1 टाकू किंमत एक्सच्या ठिकाणी. आता एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 0 मिळवायचे मला. एक्सच्या ठिकाणी 1 टाकला, इथं एक्सच्या ठिकाणी 1, इथं एक्सच्या ठिकाणी 1 टाकला, म्हणजे 2 into 1 हा किती झाला 2. 2 minus 1 is 1. तर एफ ऑफ 1 किती मिळालेला आहे आपल्याला, हा 1 मिळालेला आहे. तसाच एफ ऑफ 0 काढूया. इथं एक्सच्या ठिकाणी 0 आणि इथं 0 टाकूया, म्हणजे 0 0 मिळतील, नुसताच 0 राहतोय. म्हणजेच बघा ही 1 आणि 0 ही किंमत सबस्टिट्यूट करायची आपल्याला आणि एफ डॅश ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स वरून फाइंड करायचा आहे. 2x जो आहे 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2, x² चा डेरिव्हेटिव्ह काय 2x. मग x च्या ठिकाणी मी c ठेवणार, म्हणजे मग मला एफ डॅश ऑफ c मिळणार, तो म्हणजे किती मिळणार आहे 2 minus 2c. तर एफ डॅश ऑफ सी जो आपण 1 ने आपण फॉर्म्युला दिलाय त्याच्यामध्ये या सगळ्या किमती आतापर्यंत जे निघालेत त्या सगळ्या ठेवूया. एफ डॅश ऑफ सी ची किंमत किती आहे 2 minus 2c ही इथं ठेवलेली आहे. या व्हॅल्यू 1 आणि 0 होत्या आधीच्या, त्यामुळे 1 आणि 0 ठेवला, म्हणजे या बाजूला नुसताच 1 मिळालेला आहे मला. आणि इथं काय मिळतंय मला, हा जो 2 आहे तो तिकडच्या बाजूला गेला की काय होणार -2 होणार, आणि 1 minus 2 किती झाले -1, आणि हा -2c इज इक्वल टू -1, तर मग c इज इक्वल टू काय येणार 1/2. आता 1/2 तुम्हाला माहिती आहे की याची व्हॅल्यू किती 0.5. आता 0.5 ही 0 आणि 1 च्या मध्ये असते का, तर असते. याचाच अर्थ लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थिअरम हा व्हेरीफाय झालेला आहे. म्हणजे त्यांनी जे थिअरम मध्ये दिलेलं आहे त्याचं म्हणणं बरोबर आहे की असा एक डेफिनेटली सी मिळतोय जो त्या कंडिशन सॅटिस्फाय करतोय, असा सी मिळालेला आहे आणि तो बरोबर त्या इंटरवल मध्येच मिळालेला आहे. तर असाच आता समजा एफ ऑफ एक्स दिलेला आहे, त्याच्यासाठी मला सी फाइंड आउट करायचा आहे. इथं जरा फ्रॅक्शन्स मध्ये आकडे दिलेत त्यामुळे कॅल्क्युलेशनचा भाग थोडासा वाढणार आहे. पॉलिनॉमियल फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स हा पॉलिनॉमियल असल्यामुळे म्हणजे एक्सच्या पॉवर्स मध्ये असल्यामुळे हा कंटिन्युअस असणार आहे ऑन क्लोज्ड इंटरवल आणि डिफरन्शिएबल असणार आहे ओपन इंटरवल. हे झाल्यानंतर डेफिनेटली इट सॅटिस्फाईज द बोथ कंडिशन्स ऑफ एलिमिटी. आता पुढचा भाग महत्वाचा आहे. Therefore we need to find c belongs to this interval such that f dash of c is equal to this much. हा जो थिअरम आहे तो, मग इथं c ठेवला पण b आणि a च्या किमती इथं ठेवलेल्या आहेत. b किती आहे 13/7 जो इथं ठेवलेला आहे, आणि a किती आहे -11/7 जो इथं ठेवलेला आहे. हा भाग आपल्याला घेऊन c ची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक एक भाग करत बसूया. पहिल्यांदा याच्या व्हॅल्यूज काढून घ्याव्या लागतील मला.
आता एफ ऑफ एक्स हा दिलाय त्यामुळे नाही का पहिल्यांदा एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काढतो 13/7. आता एक्स स्क्वेअर म्हणजे 13/7 चा स्क्वेअर मायनस 3 टाइम्स 13/7 मायनस 1. आता 13 चा स्क्वेअर किती असतो 169 आहे. 7 स्क्वेअर इज 49. आता 13 3 जा 39 upon this is 7, so 7 is written as it is. So here a denominator is 49, so I need to make each denominator as 49. तो करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे याला 7 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे, याला 7 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे, तसाच याला 49 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे वर आणि खाली. त्यामुळे काय मिळतंय बघा याला 49 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 49 वर आणि खाली म्हणजे 49 49. याला 7 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 39 into 7, so it is 273/49. आणि पहिली टर्म आहे ती ॲज इट इज आहे म्हणजे 169. तर या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय मिळणार आहे मला तर -153/49. हा जो मिळालेला आहे तो म्हणजे काय आपला एफ ऑफ बी आता झाला. तसाच एफ ऑफ ए मिळवायचा आहे. ए मध्ये -11/7 आपला ए आहे. मग मी आधी बी काय मिळवतोय कारण की फॉर्म्युल्यामध्ये बी पहिल्यांदा आहे म्हणून बी मिळवतोय. आता ए ची व्हॅल्यू बघा -11/7 इथं ठेवायचं आहे. एक्सच्या ठिकाणी -11/7 चा स्क्वेअर स्क्वेअर -3 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आता -11/7 -1. आता 11 चा स्क्वेअर किती आहे 11 चा स्क्वेअर आहे 121. 7 चा 49. आता -3 इंटू -11 इज 33/7. हा -1 ॲज इट इज. मगाशी केल्यासारखं इथं देखील मल्टिप्लाय बाय 7 वर आणि खाली, इथं मल्टिप्लाय बाय 49 वर आणि खाली. काय मिळतोय बघा हा 121 आहे, याला 7 नी मल्टिप्लाय केल्यानंतर हा 231 मिळतोय, याला 49 नी मल्टिप्लाय केल्यानंतर -49 मिळतोय. तर या सगळ्याचं कॅल्क्युलेशन असं येणार आहे की 303/49 यालाच काय म्हणणार आहे तर आपला एफ ऑफ ए आहे तो. ठीक आहे, म्हणजे आता एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए च्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. पुढे एफ डॅश ऑफ सी काढायचं आहे. एफ डॅश ऑफ सी साठी मला काय करावं लागणार आहे या एफ ऑफ एक्स वरून एफ डॅश ऑफ एक्स काढावं लागेल. एफ डॅश ऑफ एक्स काय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x आहे आणि -3x चा हा -3. हा कॉन्स्टंट असल्यामुळे 0 म्हणून नाही लिहित तिथं. मग हा झाला एफ डॅश ऑफ सी एक्सच्या ठिकाणी सी ठेवल्यानंतर. पुन्हा मग इक्वेशन 1 कडे येऊया. इक्वेशन 1 काय सांगतं तर हे आहे इक्वेशन 1. याच्यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या किमती ठेवून बघूयात. आता एफ डॅश ऑफ सी ची तर वरच आहे किंमत ते 2c - 3 आणि एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए च्या मगाशी मिळालेल्या किमती इथं टाकूया. -153/49 ही एफ ऑफ बी ची किंमत होती. एफ ऑफ ए ची किंमत 303/49. त्याला मायनस असल्यामुळे मायनस चिन्ह आलेलं आहे. तर आपला बी काय होता 13/7. हा मायनस ए काय होता मायनस होता -11. मायनस ऑफ मायनस म्हणून इथं काय आलेलं आहे प्लस आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे पुढे काय मिळतंय बघा हे दोन्ही मायनस मायनस असल्यामुळे फायनल याचं -456/49 मिळालेलं आहे आणि खाली डिनॉमिनेटरला काय मिळालेलं आहे 24/7 मिळालेलं आहे. त्याला डिव्हिजन इज इनव्हर्स मल्टिप्लिकेशन भागिले म्हणजे उलटून गुणिले हा वापरूया. हे न्यूमरेटर ॲज इट इज लिहिलंय, डिनॉमिनेटर गुणाकाराच्या स्वरूपात लिहिताना उलटा करून लिहिलेलं आहे. वर 7 आणि खाली 24 लिहिलेलं आहे. मग याच्यामध्ये काय होणार 7 इथं 7 चा भाग बसतोय, इथं 8 चा भाग बसतोय बरं का. 8 × 5 = 40, 56 8 × 7 = 56, 8 × 3 = 24. म्हणजे इथं काय मिळालं -57. इकडं 1 राहणार आहे, इथं 7 आणि 3 म्हणजेच -57/21. पुढच्या स्टेप मध्ये हा जो -3 आहे इकडच्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे काय होणार तो +3. सो इट्स 63 -57/21. सो इट इज 6/21. मग 3 ने भाग जातो याला, इथं काय होणार आहे 1/7 मिळणार आहे. करेक्ट. हा 1/7 जरी असला तरी मगाशी सारखाच हा सुद्धा नाही का या -11 आणि 13 च्या मधलीच व्हॅल्यू आहे ही. इथं 0 असतो आणि इथं किती असतो 1 असणार आहे. त्यामुळे 1 ही व्हॅल्यू -11 आणि 13 च्या मधले. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बघा आता 3 ब्रॅकेट दिलेले आहेत. 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायला पाहिजे बरं का पहिल्यांदा, कारण की डेरिव्हेटिव्ह काढायला ते सोपं जाईल. असं आहे तसं ठेवलं तर डेरिव्हेटिव्ह काढणं अवघड जाणार आहे आपल्याला. ठीक आहे, आता
ते बघूया. पहिल्यांदा हे दोन्ही ब्रॅकेट सोडून घ्यायचं, याचं क्वाड्रॅटिक मिळेल, नंतर x - 1 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. याला जर सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळणार आहे, -6x² + 11x - 6 हा तो आलेला आहे फंक्शन. इट इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल फंक्शन. मग पॉलिनॉमियल फंक्शन असल्यामुळे तो कंटिन्युअस आहे क्लोज्ड इंटरवलवर आणि डिफरन्शिएबल आहे ओपन इंटरवल 0 to 4. So thus both conditions of LMVT are satisfied. So we need to find C which belongs to 0 to 4 such that f dash of C is equal to हा जो फॉर्म्युला LMVT चा f of b minus f of a upon b minus a. तर b काय होता तर 4 आहे आणि a काय आहे तर 0 आहे. तर f of x जो दिलेला आहे f of x मध्ये मी f of 4 ठेवतो. आता 4 ठेवल्यानंतर x च्या ठिकाणी 4, या x च्या ठिकाणी 4, या x च्या ठिकाणी 4, म्हणजे काय काय मिळणार आहे बघा इथं. 4 क्यूब इज 64, 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 6 96, 96, 11 4 जा 44 मायनस 6 हा तो आलेला आहे. त्याच्या पुढे या दोघांची जर ऍडिशन केली तर 64 + 44 इज 108, वाईल 96 आणि 6 या दोघांची ऍडिशन केली तर काय मिळणार आहे -102 मिळणार आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन आहे ते 6 आहे. म्हणजे आता एक व्हॅल्यू मिळाली, याची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला 6 आलेली आहे. समजा मी 0 टाकला असता इथं, तर 0 टाकल्यावर काय मिळाला असतो 0 0 0 -6 मिळाला असता. आता इथं -6 मिळणार आहे. मग पुढे बघूया. इथं बघा 0 टाकल्यानंतर काय मिळालेलं आहे आपल्याला -6 मिळतोय. मग f dash of c काढण्यासाठी पहिल्यांदा f of x वरून, हा जो f of x आहे त्याच्यावरून f dash of x काढूया. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x², x² चा 2x, 2x × 6 इज 12x, 11x चा नुसताच 11, या कॉन्स्टंटचा 0 म्हणून तो गेला इथून. पुढे x च्या ठिकाणी c ठेवली, c किंमत आणि c किंमत ठेवली. मग आता इक्वेशन 1 कडे येऊया. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हे लॅग्रांजेचं स्टेटमेंट. तर f dash of c is equal to this much. मग f dash of c ची किंमत किती आहे तर एवढा सगळं आहे ते सगळा भाग इथं ठेवलेला आहे. आणि हा f of 4 - f of 0, f of 4 मगाशी काढला होता तो 6, f of 0 आता काढलेला आहे तो -6 इथं ठेवला आणि खाली 4 - 0 हे लिहिले. आता वरच्या भागामध्ये काय मिळते आपल्याला 6 + 6 मिळणार आहे, ते किती 12 भागिले किती 4, म्हणजे काय राहणार आहे 3. तर फक्त उजव्या बाजूला 3 राहत आहे आणि डाव्या बाजूची ही किंमत ॲज इट इज आहे. तर 3c² - 12c + 11 इज इक्वल टू काय मिळायला लागलाय 3. पुढे जाऊन मला c ची व्हॅल्यू काढायची असेल तर तिकडचा 3 इकडच्या बाजूला घेतला आणि तो 11 - 3 केला, म्हणजे मला हा एवढा मिळालेला आहे. आता हा सोडवायचा म्हणजे काय करावं लागणार आहे, मला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. a हा जो आहे इथला, जरा बघा नीट लक्ष द्या, हा 3 जो आहे तो a आहे, -12 आहे तो b आहे आणि हा 8 जो आहे तो c आहे. त्यामुळे या c ची व्हॅल्यू बरं का, या c ची व्हॅल्यू मी इथं लिहिलेली आहे. मी का बरं हे सांगतोय, कारण की हा इथं देखील c आहे आणि इथं देखील c आहे, पण हा c आपल्या इक्वेशन मधला आहे. हा याचं जे काही रूट मिळणार आहे आपल्याला त्याचं मिळणार आहे आपल्याला. तर हा c आणि हा c वेगळा आहे बरं का. हा जो c आहे तो इथला c आहे त्या फॉर्म्युल्यामधला, ठीक आहे. तर आपल्याला c काय मिळणार आहे बघा, c = b जो आहे -12 आहे, -12 इथं ठेवले, -b झाला हो, प्लस मायनस b चा स्क्वेअर -4 टाइम्स a 3 आहेत इथं आहेत आणि c किती आहे 8 आहे जे इथं आहे, अपॉन 2 टाइम्स a म्हणजे 2 टाइम्स 3 असं केलेलं आहे. मग बघा पुढे कॅल्क्युलेशन करून, हा मायनस मायनस काय झाला +12 झाला, प्लस मायनस याचा स्क्वेअर 144 आहे, 8 त्रिक 24, 24 चौक 96, म्हणजे हे 96 आलेलं आहे. 144 - 96, 144 - 96 इज 48 मिळालेला आहे आपल्याला. 48 ला 16 गुणिले 3 असं लिहू शकतो मी, ज्यामुळे मला काय मिळणार आहे 16चं स्क्वेअर रूट बाहेर निघेल, 16चं 16चं स्क्वेअर रूट काय मिळणार आहे 4. आता पुढे काय केलेलं आहे, याच्यातला 4 आणि याच्यात पण 12 मध्ये 4 असतो तो बाहेर काढलेला आहे. या 12 मधला 4 गेल्यामुळे काय मिळालेलं आहे मला 3 मिळालेलं आहे आणि हा रूट 3 ॲज इट इज. तर हा याच्यातला 2 आणि इथला 2 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. तर 2 टाइम्स दिस होल थिंग आणणार. मग त्याच्यामध्ये
सुद्धा हा 3 आणि हा 3 समजा मी हा दोघांकडे डिस्ट्रीब्यूट केला, हा 3 इकडे आणि इकडे डिस्ट्रीब्यूट केला, तर हा 3 डिवायडेड बाय 3 किती येणार आहे? 1 येणार आहे. आणि हा √3 डिवायडेड बाय 3 हा ॲज इट इज लिहिलेला आहे. तर पुढे जाऊन हा 2 आतमध्ये परत एकदा मल्टिप्लाय केलेला आहे, 2 प्लस 2 अपॉन √3 केलेला आहे, कारण की हा एक √3 या √3 बरोबर कॅन्सल होऊन खाली √3 येतात. म्हणजे हा भाग असा एवढा मिळालेला आहे आपल्याला. आता भरपूर कॅल्क्युलेट जर करायचं झालं तर हे असं मिळणार आहे. मी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे इथं तुम्हाला. या व्हॅल्यूज तुम्ही लिहिणं परीक्षेमध्ये अपेक्षित नाही. फक्त एवढंच म्हणायचं की दिस बिलॉंग्स टू 0 to 4. आता खरी व्हॅल्यू काय येते बघा, 2 - 2 अपॉन √3 जर केलं तर 0.85 येतं. 0.85 हा 0 आणि 4 च्या मधलाच आहे. आणि जर प्लस लिहिला इथं 2 प्लस म्हणजे 2 च्या पुढची व्हॅल्यू 3.15 येतं, ते सुद्धा 0 आणि 4 च्या मधलंच आहे. त्यामुळं दोन्ही प्रकारे म्हणजे इथं दरवेळेस काय होत होतं, फक्त एकच सी एक्झिस्ट होत होता. इथं या कंडिशन मध्ये 2 सी मिळत आहे, कारण की त्याच्या स्टेटमेंट मध्ये देखील आहे की देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 सी, म्हणजे कमीत कमी एक सी मिळतोय असंच स्टेटमेंट आहे. मग 2 जर मिळाले तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यामुळे इथं सी च्या व्हॅल्यू 2 मिळतात आपल्याला. एक 2 प्लस 2 अपॉन √3, दुसरी व्हॅल्यू म्हणजे 2 मायनस 2 अपॉन √3. हे तेवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन बरंच असल्यामुळे हा सम 4 मार्कापर्यंत जाईल बरं का. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स, आणि ऑन इंटरवल आता देताना काय दिलेलं आहे, 1 आणि ई दिलेलं आहे. ई म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम, जो 2.723 त्याची व्हॅल्यू असते. बरेच फंक्शनचे ग्राफ बघितले, लॉग एक्सच्या ग्राफ मध्ये पण बघितलं की तो कसा असतो, कंटिन्युअस असतो आणि तो डिफरन्शिएबल असणार आहे. कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल. त्यामुळे त्याला म्हणायचं मग इट सॅटिस्फाय बोथ द कंडिशन्स ऑफ LMVT. मग त्याच्या पुढे जाऊन वी नीड टू फाइंड सी, हा कसा असला पाहिजे, 1 आणि ई च्या मधला असला पाहिजे. कुठल्या कंडिशन सॅटिस्फाय करणार की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. एफ ऑफ बी, बी माझा किती आहे, ई आहे बरं का. एफ ऑफ बी किती येणार आणि एफ ऑफ ए किती येणार, हा आपला एफ ऑफ एक्स आहे, लॉग एक्स. म्हणजे थोडक्यात काय, लॉग ऑफ ई काय येणार ते सांगायचं आणि लॉग ऑफ 1 काय येणार आहे. आता इथं एफ ऑफ ई आणि एफ ऑफ 1 च्या व्हॅल्यूज मला काढायच्या. त्याच्यामध्ये आता पहिली व्हॅल्यू बी ची काढू, एफ ऑफ बी ची. एफ ऑफ ई जो लॉग ऑफ ई, लॉग ऑफ ई किती असतो, 1. हा बेस काय असणार आहे, ई. जर ह्या दोन्ही गोष्टी सेम असेल तर काय मिळत असतं, 1 मिळत असतं, ते 1 असणार आहे. आणि लॉग ऑफ 1 तर खाली बेस काय असतो, ई. बेस काही असू द्या पण लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0, हे लक्षात घ्या. तर 1 आणि 0 या किमती आहेत ज्या मी इथं ठेवणार, 1 आणि 0. तर पुढे बघा मग एफ डॅश ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स वरून मिळणार आहे मला. एफ ऑफ एक्स किती आहे तर लॉग एक्स आहे, तर एफ डॅश ऑफ एक्स किती मिळणार आहे, 1 अपॉन एक्स. तर त्यामुळे किती मिळणार आहे एफ डॅश ऑफ सी, 1 अपॉन सी. आता मग इक्वेशन 1 कडे जाऊया, जिथं हे इक्वेशन तुम्ही लिहिलेलं आहे, हा एफ डॅश ऑफ सी. एफ डॅश ऑफ सी च्या ठिकाणी काय ठेवणार मी, 1 अपॉन सी. हा भाग इथे ठेवणार आणि या साईडला 1 मायनस 0 अपॉन ई मायनस 1. 1 अपॉन सी, 1 मायनस 0 अपॉन ई मायनस 1. ठीक आहे, पुढे 1 मायनस 0 इज 1 आणि ई मायनस 1 डिनॉमिनेटर ॲज इट इज. तर मला सी डायरेक्टली कसं करणार मी, याचं रेसिप्रोकल घेऊ, याचं पण रेसिप्रोकल घेऊ. म्हणजे सी इज इक्वल टू काय मिळेल मला, ई मायनस 1. तुम्हाला माहित असतं की ई ची व्हॅल्यू 2.7 आहे, 2.723 आहे खरं तर. आता 2.7 मधून समजा मी 1 वजा केला तर मला 1.7 मिळेल. आणि 1.7 हा 1 च्या पुढचा आणि 2.7 या दोघांच्या मधला आहे का, तर तो मधला आहे. त्यामुळं इथं बघा 2.723 मायनस 1 म्हणजे किती, 1.723. अँड दिस व्हॅल्यू डेफिनेटली बिलॉंग्स टू द इंटरवल 1 to e. Therefore it definitely satisfies the or verifies the LMVT. तर हा भाग आहे. याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा, सोल्युशन मध्ये हा कंटिन्युअस आहे का, तर कंटिन्युअस आहे. पण मला वाटतं हा फंक्शन एका ठिकाणी कंटिन्युअस नाही. कुठं कंटिन्युअस नाही, हा जर समजा x च्या ठिकाणी मी 3 ठेवला, हा 3 - 3 होऊन जाईल का नाही. 3 - 3 डिनॉमिनेटर झाला तर काय होणार, तो 0 येणार डिनॉमिनेटरला. मग काय नॉट डिफाइंड होणार. पण त्यांनी काय म्हणलेलं आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये कंटिन्युअस आहे का, 4 to 5 मध्ये कंटिन्युअस आहे का, तेवढंच सांगा. तुम्ही 3 चा जास्त विचार करू नका.
त्यामुळं त्यांनी जे इंटरवल दिलेलं आहे त्याच्यावर मात्र हा डेफिनेटली कसा आहे, कंटिन्युअस आहे. त्या इंटरवलवर तो कंटिन्युअस आहे. आणि मग त्या इंटरवलवर डिफरन्शिएबल आहे का? हो, डिफरन्शिएबल पण आहे तिथं. याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो म्हणून मी त्याला काय म्हणणार, डिफरन्शिएबल आहे हा देखील. ठीक आहे. पुढे इट सॅटिस्फाय बोथ कंडिशन्स ऑफ LMVT. सो वी नीड टू फाइंड C belongs to 4 to 5 such that f dash of C is equal to f of B minus f of A upon B minus A. मग त्याच्यामध्ये f dash of C माझा B कोण होता, तर B हा 5 आहे, तो 5 इथं लिहिलाय. आणि A किती आहे, 4 आहे, तो 4 इथं लिहिलेला आहे. तो f of 5 minus f of 4 upon 5 minus 4. 5 minus 4 we know it is 1. तो वापरूया पुढे. तर मग या किमती काढायच्यात. आता f of b ची पहिल्यांदा किंमत काढू. इथं b ची व्हॅल्यू काय टाकणार मी, 5 minus 1 upon 5 minus 3. 5 minus 1 upon 5 minus 3 म्हणजे 5 minus 1 किती आलेलं आहे, 4. 5 minus 3 2. म्हणजे इथं f of 5 किती मिळतोय मला, 2 मिळतोय नुसता. तसाच f of a कसा मिळेल मला, 4 minus 1 upon 4 minus 3 करावं लागेल. 4 minus 1 upon 4 minus 3. 4 minus 1 is 3. 4 minus 3 is 1. ज्या 3 upon 1 आलाय म्हणून 3 लिहिलेलं आहे पण त्याला. आणि f dash of x, हा f of x कसा आहे, x minus 1 upon x minus 3 आहे, त्यामुळे नाही का u upon v रूल वापरावा लागेल मला इथं. आता u upon v काय, तर v पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v चा स्क्वेअर. मग बघू x minus 3 या x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह काय, x चा 1 या 1 चा 0 म्हणजे नुसतंच 1 राहता येतं, त्यामुळे नाही लिहिलं मी काही इथं. आता x minus 1 या x minus 3 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, x चा 1 3 चा 0 आणि 1 minus 0 1, त्यामुळे इथला डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय येणार आहे, 1 इंटू x minus 1, सो x minus 1 इटसेल्फ. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला x minus 3 चा स्क्वेअर आहे तो. आता x minus 3 हा निगेटिव्ह चिन्ह या ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे आतले दोघांचं चिन्ह बदलणार. हा -x + 1 झाला. म्हणजे वरच्या भागात काय मिळतंय बघा, हा x आणि हा -x कॅन्सल होतोय. -3 + 1 म्हणजे -2 मिळतोय हा आपल्याला. आणि खाली x - 3 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळतोय. हा माझा f dash of x आहे, त्याला f dash of c करून टाकतो मी, x च्या ठिकाणी c ठेवून. -2 upon c - 3 चा स्क्वेअर मिळाला मग मला. पुढे फ्रॉम इक्वेशन 1, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. याच्यामध्ये आता मिळालेल्या किमती ठेवायच्यात. आता इथल्या किमती तर काय काय आहेत बघा. हा 2 मिळालेला होता आपल्याला. आता 2 मायनस f of 4 किती मिळालेला, 3. म्हणजे मला इथं 2 - 3 अपॉन 5 - 4 आणि इकडचा भाग ॲज इट इज आहे, -2 अपॉन c - 3 चा स्क्वेअर केलेला आहे. बर, या उजव्या बाजूला काय काय मिळते ते बघा. 2 - 3 हा काय येणार आहे, -1 आणि 5 - 4 हा 1. -1 upon 1 is -1 itself, so -1 लिहिलेला आहे तो. मग मला हा c - 3 चा स्क्वेअर, हा मायनस आणि मायनस दोघांचे गेले म्हणून एवढा राहिला. म्हणून हा समजा c - 3 स्क्वेअर तिकडच्या बाजूला घेतला तर 1 इकडे येईल, म्हणजे 2 upon 1 किती मिळणार आहे मला, 2. c - 3 चा स्क्वेअर हा 2 असेल, तर c - 3 काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे. आणि त्यामुळं 3 कसा मिळणार आहे आपल्याला, 3 प्लस, हा खरं तर स्क्वेअर रूट काढल्यानंतर इथं प्लस सुद्धा मिळू शकतो किंवा मायनस देखील मिळू शकतो बरं का. त्यामुळे मला 3 प्लस √2 आणि 3 मायनस √2 अशा दोन्ही व्हॅल्यू मिळतील मला. आता √2 ची व्हॅल्यू किती आहे हो, आता 3 मधून समजा 1.4 वजा केले तर काय मिळतील मला, 3 मधून 1.4 वजा केले तर जवळपास 1.6 मिळतील बरं का आपल्याला. आता 1.6 या इंटरवल मधले आहेत का, नाहीत आहे. त्यामुळे ते मायनसची व्हॅल्यू आपण घेणार नाही तिथं. म्हणजे या दोघांमध्ये आता जरी प्लस आणि मायनस दोन्ही मिळत असेल, पण मायनस ठेवल्यानंतर जी व्हॅल्यू मिळणार आहे ती या इंटरवल मधली नाही आहे. पण प्लस ठेवल्यानंतर आता 3 मध्ये 1.4 घातले तर किती मिळणार आहे मला, 4.4. आता 4.4 ही या इंटरवल मध्ये आहे का व्हॅल्यू, आहे. तर त्यामुळं याचं फायनल उत्तर लिहित असताना आपण काय लिहिणार, 3 प्लस मध्ये लिहिणार बरं का. इथं जरी मायनस येत असेल पण मायनसची किंमत काय होते, या इंटरवल मध्ये मिळत नाही आपल्याला, त्यामुळे ती व्हॅल्यू आपल्याला इथून ड्रॉप करावी लागणार. त्यामुळे इथं प्लस वालीच फक्त किंमत ठेवावी लागणार आपल्याला.